नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्राला पडलेले प्रश्न की मराठा आरक्षण सर्वेक्षण कसे केले जाणार आहे, त्यांची आर्थिक स्थिती कशी ओळखली जाणार आहे, सामाजिक स्थिती कशी ओळखली जाणार आहे, कोणत्या स्वरूपाचे प्रश्न त्यांना विचारण्यात येते. नमस्कार, मी सचिन परत एकदा आपल्या वैचारिक विषय या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करत जा, जास्तीत जास्त लाईक करत जा, शेअर करत जा. राज्यभरात मागासवर्ग आयोगामार्फत 23 जानेवारीपासून मराठा व खुल्या प्रवर्गासाठी मिशन सर्वेक्षण मोहिमेस सुरुवात झाली. हे सर्वेक्षण 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करणे नियोजित आहे. त्या माध्यमातून मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण पडताळण्याबाबत या सगळ्या गोष्टी याच्यात करण्यात येणार आहेत. त्यानुसार राज्यभरातील 36 जिल्हे, 27 महानगरपालिका आणि 7 अर्धसैनिक वसाहतींमध्ये हे सर्वेक्षण होणार आहे. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याची जबाबदारी प्रगणक व पर्यवेक्षकांवर सोपवण्यात आली आहे. त्यासाठी राज्यभरातील एकूण 1,25,000पेक्षा अधिक प्रगणक, पर्यवेक्षक व अधिकारी प्रशिक्षक देऊन नियुक्ती करण्यात आली आहे. आता सर्वेक्षण कसं होत आहे तर मराठा समाजाचे मागासलेपणासाठी जाणून घेण्यासाठी करण्यात येत असलेल्या या सर्वेक्षणामध्ये विविध प्रकारची माहिती विचारण्यात येत आहे. त्यासाठी पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटने प्रश्नावली तयार केली आहे. प्रश्नावलीच्या पहिल्या भागात व्यक्तीची मूलभूत माहिती, त्यानंतर कुटुंबाची संबंधित माहिती यांवर प्रश्न विचारण्यात येत आहे. त्यात महाराष्ट्रातील निवासाचा कालावधी विचारताना पर्यायांमध्ये किती वर्षे किंवा पिढ्या नमूद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मराठा समाजाचा पारंपरिक व्यवसाय शेती होता. बदलत्या जागतिकीकरणानुसार व वाढत्या शहरीकरणामुळे सर्व जातीतील लोकांची त्यांचे व्यवसाय बदलत गेले. शेतकरी वर्ग शहराकडे आला, त्यामुळे अनेक शेतकरी कुटुंबे शहरांमध्ये स्थायिक झाली. या अनुषंगाने प्रश्नावलीमध्ये व्यवसाय बदलण्यामागची कारणे विचारण्यात येत आहे. आर्थिक स्थिती कशी जाणून घेणार या संबंधित सगळ्यांना आता चिंता आहे. तर तिसऱ्या भागात मराठा समाजाच्या आर्थिक स्थिती संदर्भात प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यात उत्पन्नाचे स्रोत विचारण्यात आले आहेत. शेतमजूर रोजगार हमी योजना, डबेवाले, माथाडी कामगार, ऊसतोड कामगार, वीटभट्टी कामगार, इतरांची गुरेढोरे चरायला नेण्याचे काम करणे, असे वेगवेगळ्या प्रकारचे तिथे पर्याय देण्यात आले आहेत. शहरी भागात घरकाम, स्वयंपाक, झाडलोट, राखणदारी, चौकीदार, रिक्षा चालक, टॅक्सी चालक असे कामाचे पर्याय तिथे देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे घरात वीज जोडणी, पंखा, गॅस, शेगडी, दुचाकी, रंगीत टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, लॅपटॉप, ट्रॅक्टर, गाडी, कृषी जमिनीचे स्वामित्व, ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन आहे का, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्यांना विचारण्यात येत आहेत. त्याच्यात आरोग्य विमाचं संरक्षण तुम्ही घेतलेलं आहे का, असे देखील त्यांना प्रश्न विचारण्यात येत आहेत. तर आता सामाजिक स्थिती कशी ते पडताळणार आहेत ते जाणून घेऊया की कुटुंबाची सामाजिक माहिती जाणून घेण्यासाठी विचारलेल्या प्रश्नांमध्ये विधवांना आणि विधुरांना पुनर्विवाह करण्याची परवानगी आहे का, जसा आपण एक मागचा व्हिडिओ बनवला त्यामध्ये संपूर्ण डिटेल दिली होती. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता की विधवांना धार्मिक आणि किंवा हळदी कुंकूसाठी अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आमंत्रण करतात का, डोक्यावर पदर घेण्याचे बंधन आहे का, सार्वजनिक कार्यक्रमात स्त्रिया या पुरुषांच्या बरोबरीने सहभागी होऊ शकतात का, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्याच्यात आहेत. त्याचप्रमाणे भारतीय कायद्यानुसार विधवांना आणि विधुरांना विवाह करण्याची परवानगी आहे का, असे प्रश्न विचारून सामाजिक मागासलेपण जाणून घेण्याचा प्रयत्न या प्रश्नावलीमध्ये करण्यात येत आहे. तर मागे आपण व्हिडिओ बनवला त्यामध्ये आपण सांगितलं होतं की त्याच्यावर आक्षेप नोंदवले आहेत बहुतेक लोकांनी. तर ते आक्षेप कसे आहेत मित्रांनो की प्रश्नावलीत ग्रामीण भागाचा आर्थिक विचार केला असून शहरी भागातील मराठा समाजाच्या समस्यांबाबत फारसे प्रश्न नाहीत. मराठा समाज हा पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रात राहत असल्याने त्याच्या निवासाचा कालावधी वर्ष किंवा पिढ्यांमध्ये कसा सांगता येईल. आर्थिक स्थितीची पाहणी करताना खासगी कंपन्या, दुकाने किंवा अन्य क्षेत्रात अल्प वेतनावर काम करणाऱ्या शहरातील व्यक्तींबाबत प्रश्न विचारण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शहरातील मराठा समाजाला आर्थिक स्थितीबाबत कसे जाणून घेणार हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न सगळ्या स्तरांवर आता उपस्थित होता. कुटुंबाची सामाजिक माहिती जाणून घेण्यासाठी अनेक जुन्या चालीरीतींना विचार करण्यात आला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यघटनेनुसार अनेक प्रथा व चालीरीतींमध्ये बदल झाला, तरीही जुन्या चालीरीतींनुसार प्रश्न विचारण्यात आले आहेत, असे काही आक्षेप सर्वेक्षणामध्ये नोंदवण्यात आले. म्हणजे स्वातंत्र्य काळानंतर खूप काही चालीरीतींमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे बदल करण्यात आले. जसं की जसा समाज सुशिक्षित होत गेला त्याने मागच्या ज्या काही प्रथा होत्या त्या प्रथा सोडत नवीन प्रथांना त्यांनी सुरुवात केली. मग अशामध्ये जर तुम्ही मागच्या प्रथांचे प्रश्न विचारत असाल तर मग त्यांचे उत्तर कसे द्यायचे या सगळ्या गोष्टींवर आता इथे प्रश्नचिन्ह आहे.
मित्रांनो, अपडेट आपण कंटिन्यू घेत असणार आहे, त्यामुळे चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, शेजारी घंटीचं बटन पण ऑन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अपडेट मिळतील. पुढे काय होणार आहे आरक्षणासंदर्भात जे काही GR येतील, फायनल GR जे येतील त्या संदर्भात पण आपण डिस्कस करणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.